तर मच्छीला आपण मॅरिनेट करून घेतलेली आहे. गॅसवरती मात्याचा भांडा पण ठेवलेला आहे. मातीचा काय हो हे करते ओमा असल्यावर किती माझी मस्ती करीत असते, टोमणं मारित असते. तुला जास्त बोललास तर ते गप्पच थोडे वेळ. राई नेहमीचा प्रश्न, कसा आलाय कलर? उमा बरं झालं काल आपण मिरच्या सुकवून घेतल्या. आज बघ 12 वाजेपर्यंत कडक ऊन होता आणि आता पाऊस झाला. पण काल पूर्ण टाइम आमच्याकडे ऊनच पडला होता. दुपारी 3 वाजेपर्यंत मस्त आपण मिरच्या सुकवून घेतलेल्या आहे. आणि आता काय तयारीला लागलीस? आता गरम मसाला आपला. गरम मसाला तर फ्रेश आपण करून घेतात, नाही तर त्याचे वास जे आहे उडून जातात ना. तर आजच आपण दलायला नेणार आहे, तर गरम मसाला सर्व. तर आजचा 7 डे 7 रेसिपी मधली आज काय रेसिपी आणि चॅलेंज होणार आहे? आज आपल्याला मदतीसाठी अश्विनी आलेला आहे आणि अश्विनीच्या हातातच चव तर आपल्याला सर्वांना आवडते. तर आज अश्विनीला सांगूया एक रेसिपी बनवायला. तू मार्केटमध्ये काल गेलेला आणि काय आणलेला सोबत? जित्ताडा. तर आपण जित्ताड्याच्या रेसिपी करून घेऊया. आणि जसं अश्विनीला काल आपण सांगितलं एकदम सजून तजून आली येते ही बघ, तिला आता कामाला ठेवले. आणि चॅलेंज असं असणार आहे की एवढ्या पावसामध्ये आम्ही मसाला बनवणार आहे, ते पण 100 किलो. आणि गिरणवाल्याने गिरण पण बंद केली होती, पण त्याला रिक्वेस्ट करून आम्ही सुरू केलेली आहे स्पेशली आपल्यासाठी, आपल्या मंडळींसाठी, कारण आपल्याला खूप जास्त प्रेम आणि प्रतिसाद भेटते मसाल्यामध्ये. तर आपण त्यांच्यासाठी तयार केलेला आहे. हे बघा अश्विनी, आणि अश्विनीला बघा दालचिनी तोडताना दिसते. तोड तोड तोड. तर अश्विनीची आई पण आहे, ती आता शॉपिंगला गेली जरा डीमार्ट मध्ये. म्हणून आता आम्ही सर्व मसाले भाजून घेतो, गरम मसाले. तर काल मी उमा कुरिअर साठी घेऊन गेलो ना मसाले, तर एक माणूस मला विचारत होता की तुमच्या मसाल्यांचा काय रेट आहे. तर मी त्याला म्हटलं की 800 रुपये किलो. तर तो म्हटलं की आम्ही 300-400 रुपये किलो मध्ये जे भेटतात ते वापरतो, तर आम्हाला ते परवडणार नाही. मी त्याला म्हटलं की आपल्यामध्ये सर्व गरम मसाले असतात, एकदम चांगला मसाला एकदा नक्की वापरून बघा. पण तो म्हटला की आम्हाला एका टायमाला 4-4 चमचे टाकायला लागतात मसाला. तर मी त्याला म्हटलं हेच फरक आहे, आमच्या मसाल्यामध्ये फक्त 1 चमच्यामध्ये एकदम सुंदर रेसिपी तुम्ही बनवू शकता. आणि एकदा मागवलं तर परत मागवणार. आणि मिरचीचे जे वापर असतात ना तसं मसाल्यामध्ये जास्त असतात. आणि आपल्यामध्ये मिरचीच्या सोबत गरम मसाला पण आहे, तुम्हाला बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट जेवढ्या मिरच्या आहेत त्याच्या फक्त 1-1.5 किलो गरम मसाले आहेत. ते बघा, ही बघा हल्दी कुंड, खसखस, तेजपत्ता, जायफळची फुलं, हे गरम मसाल्यामध्ये अशा 2-2 पिशव्या भरलेल्या आहेत. आणि तुम्ही आपली एक प्रकारची यूट्यूब फॅमिली आहे, तर सर्व काही आहे जे आपल्या घरामध्ये जो मसाला बनतो तोच देण्याचा प्रयत्न करतोय बघा. आणि खूप छान रिस्पॉन्स आहे, अजूनपर्यंत सर्वांनाच आवडला आहे. एकदा तरी वापरून बघा. ट्रायल पॅक पण आहे आपल्याकडे 250 ग्रामचा, ते पण तुम्ही घेऊन ट्राय करू शकता. तर आज रेसिपी कोण दाखवणार आहे त्याचा टेन्शन नाही आहे, आज उमाला आराम देऊया आपण. अश्विन तू दाखवतोस का आईला सांगू दाखवायला? आई दाखवतोस काय रेसिपी जित्ताड्याची? अश्विनलाच दाखवू दे. तर जित्ताडे आपण काल आणलंय. हे काय फ्रायला नाही, हे फ्रायसाठी आणि हे करीसाठी. हे बघा, काय दाखवशील मग आज रेसिपीमध्ये? कसली दाखवशील? वरती बघ, बोल. कोली पद्धतीमध्ये. कोली पद्धतीमध्ये जित्ताडे माशाचा आंबाट आणि फ्राय रेसिपी दाखवणार आहे बघा. आणि आईचा आज आमचा उपास आहे, म्हणून ती तिच्यासाठी मेथीची भाजी बनवते. मीठ हातात दिले तर भांडण होते, याला मी रोज देते हातात. तर उमा मॅडम पण आलेली आहे आपल्याला मदत करायला. नेहमी तिची सवय आहे जलेबे नमक छिबडकण्याची, म्हणून मीठ टाकायला आली. आपला आगरी कोळी मसाला दाखव. हे बघा मंडळी, आपला कोळी किचन मसाला. ही जी रेसिपी आहे ती आपल्या आगरी कोळी मसाल्यामध्ये होणार आहे. आणि आज पण तोच बनवणार आहोत, एकदम फ्रेश स्टॉक. मागवायची इच्छा असेल तर लगेच दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही तुमचा ऍड्रेस पाठवून घरापर्यंत मागवू शकता. हे बघा, अद्रक लसूण पेस्ट नको का? जिताऱ्याला आवडत नाही अद्रक लसूण पेस्ट? आवडते ना, आपण नाही लावायची. हे बघा, अश्विनी लावत नाही. आपला मावरा एकदम फ्रेश आहे, कढीपत्ता टेन्शन नाही. कढीपत्ता तर बिलकुल नको. काल मी आलूवडी मध्ये कढीपत्ता पण टाकणार होते. आलूवडी मध्ये टाकतात, पण ही सगळे माशांना लावते कढीपत्ता. असू दे, भजीत पण टाकलेला. तलतानाच टाकलेला काल पण. आई आपला सगळं ऐकते. फ्राय करताना
तव्यामध्ये लसूण टाकूया. आवली करून वशेल तर जसं काय नावं लायली हिची आणि नाव घ्यावं चांगलं. हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी पहिलाच व्हिडिओ आहे तिचा आज. असू दे, तिला सवय नाही ने. आहे तुला आठवतंय तुम्ही काय नाव घेतलेलंस? नुसता नाही तर मच्छीला आपण मॅरिनेट करून घेतलेली आहे आणि आता काय आमटाची तयारी करतेस. कोळी पद्धतीमध्ये तुम्हाला जिताडा माशाचा आंबाड बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी ही पेस्ट बनवतेस काय 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 आहे यान? मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि टोमॅटो. मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची ना. हां हे बघा जिरा पाहिलाय मंगारी तुझे बघतय. बघते ती कशी करते, तिची पद्धत एकदम वेगळीच असते. मग तुला पण बनवून देईन ना मी नंतर रोज जसं माझ्या हातात त्याला खूप आवडते तरी. नाही खरंच आवडते. कोथिंबरी वडी तर लाजवाब बनवली होती आणि ती काल हे प्रॉन्स आलू वडी बनवली ती पण मस्त होती. हां कमी पडले आम्हाला. आज नाही हे बघ प्रणीत, आज फायनली नाही ऐक, आज फायनली पाऊस पडलाय. म्हणजे मान्सूनचा रेसिपी बनवायला आपल्याला पाऊस नव्हता. अश्विनीने पाऊस घेऊन आले. आहे काहीच रीतच कोथिंबरीच्या वड्या वरल्या नाही आम्हाला. तिचा घसा खवखवतोय बघ काहून गोड पण टाकलेलास ना. गोड पण टाकलेला नाही. कोथिंबीरची वडीची आपण करू आता पटकन. पण ती कोलबीची होती तुझा उपास. काय पण झाला कोण पण आपल्या किचन मध्ये रेसिपी दाखवायला आला पण उमा मॅडम शिवाय कायच होत नाही. ते किचन माझं आहे म्हणून. आता तिच्या घरी गेले तर ती जास्त काम करेल, तिला माहितीये. तसं नको तिला हे करू बिचारी. मी मला बोलतोय. हा म्हणजे कधी कधी तू रागवलीस की मग मी एकटाच करत असतो ना, मग वस्तू भेटत नाही, मग ते आतमधनं तुला आवाज मारायला लागते पण नाही मारू शकत, मग स्वतःलाच करावं लागतं. हे बघा कोथिंबरी पण टाकली. आता याला बूम करून घेऊया. तर वाटण रेडी केलेलं आहे आणि गॅसवरती मात्याचा भांडा पण ठेवलेला आहे. कसला हो ना? मातीचा काय माहित नाही. मातीचा भांडा पण ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती त्याच्यात आपण वाटण टाकणार आहोत. बघा झटपट रेसिपी दाखवतोस वाटते ना. हां शॉर्टकट वाली एकदम रेसिपी दाखवते. नाही कांदा नाही काय नाही. आणि त्यानंतर चवी अनुसार मीठ पण टाकलं आहे. बघा चवीनुसार नाही चवीनुसार. ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे, आज मराठी शिकवायला आली आपल्याला. मीठ टाकल्यावर उकाला आलाय ना वाटणाला. आणि आता आपण हळद टाकूया. काय हो ही करते उमा असल्यावर किती माझी मस्ती करीत असते, टोमणं मारित असते. ती गबोलच मारेल तुला जास्त बोललास तर. ते काय तर काय ते करते ती ते नाही. तिला काय आहे काय एक्सपिरियन्स व्हिडिओचा बघ तू. आता कोळी मसाला टाकते. हा तर आता आपला अस्सल आगरी कोळी मसाला टाकूया आपण. तिला कोरा चहा बनवून देते, झोप येते तिला. सांगा मेथीची भाजी घेऊन. अरे भांडी नको. आणि आई मध्ये मध्ये येते, तिला जागा झालाय की नाही मेथीची भाजी बनवणार. तुला आज 3 वाजता जेवण मिळेल. उपास आहे तिचा, मेथीची भाजी बनवतो, जिताडा नाही खाणार. तर फायनली आईला पण जागा भेटलेली आहे आमच्या काम करायला. हा तो या टायमाला तुला मी प्रश्न विचारला नाही. बरोबर होता नाही सामान आपला सगळा. हा कृतीने प्रश्न विचारलेला, पुण्याने प्रश्न विचारलेला अश्विनीला. काय आईला एकच प्रश्न का विचारते. आता आईच मसाला बनवायला येते तर काय तिला प्रश्न विचारू. बरोबर नाही. पण सामान बरोबर होता नाही सगळा. गरम मसाला हा एकदम कोळी मसाला जसा बनवता तसाच बनवलाय. आणि आता पण कलर बघा कसा आलाय आमटाला, तसाच तुमच्या आमटाला कलर येईल. आणि आता आपण चिंच टाकूया नाही. चिंच टाकूया आता आपण आमटामध्ये. चिंचचं पाणी कला आल्यावरती मासली टाकली बघा. जिताड्याच्या सोबत मी बनवलेली भाकरी.
आई बघते, कसली भाकरी? आई हसते. घावना ना, घावना खायला भेटूया. आई पण माझ्या तोंडावर बघते. तर आंबट आवडला ना तुम्हाला? एकदम सोपी साधी रेसिपी दाखवली जिताडा माशाची. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आपला अस्सल आगरी कोळी मसाला मागवून बघा. आता आपण आंबट झालाय, आता जिताडा पण फ्राय करून घेऊया. चला. तर या मंडळी सर्वांनी जेवायला गरम गरम आंबाट आणि गरम गरम जिताडा माशाची तुकडी अश्विननी बनवलेली. या सर्वांनी जेवायला. तर खाऊन बघूया अश्विननी कसं बनवलं आहे जिताडा माशाचा आंबाट. मस्त एकदम तिखट आणि चिंचची जी चव आहे ना तीच एकदम आमटाला भारी बनवते. मस्त आवडला. आणि जिताडा आपला एकदम फ्रेश आहे. तर फ्राय पण एकदम सुंदर झालेले आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना जिताडा माझा फेवरेट आहे. तर आता या सर्वांनी जेवायला. ओके, आता जेवूया आणि मग मसाले दलायला जाऊया. चला. चला, जेवण वगैरे करूनशी आपण गिरणीमध्ये गेलो मसाले दलण्यासाठी. आणि आता किती वाजलेत? तर 9 वाजलेत आणि आलोय परत. खूप ट्रॅफिक पण भेटली आणि गिरणवालाची मशीन पण एकदम स्लो होती. छोटीवाली मशीन लावलेली ना अश्विन? हां, म्हणून भरपूर वेळ गेला आमचा. पण जसे आपण घरगुती मसाले बनवतो तशाच प्रकारे आपण मसाले बनवून आणलेत. आता कलर पण दाखवते तुम्हाला. तर आई, नेहमीचा प्रश्न, कसा आलाय कलर? एकदम भारी वाटते ना? हा, तर हे बघा पावसामध्ये आई येते रे, तो लालच होतोय. एकदम घरगुती पद्धतीमध्ये बनवलेले मसाले नक्की ऑर्डर करा इच्छा असेल तर. आणि आजची रेसिपी जी होती ती ओमानी नाही दाखवली, अश्विननी दाखवली. तर अश्विन, थँक्यू आमच्या 7 Day 7 सिरीजमध्ये एक रेसिपी दाखवण्यासाठी. हां, तर आता हा टास्क आहे. सर्व मसाले ओमा एक एक मोजून भरते. ते सर्व आता पॅक करून आपल्याला आवरायचं आहे. कशी वाटली जितारी माशाची रेसिपी? नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.